संध्याकाळच्या कामांना आपल्या सुरुवात झाली आहे आणि हे रुटीन म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या प्रत्येक रुटीनमध्ये काय नवीन करू शकता किंवा प्रत्येक वेळेस आपल्या किचनमध्ये एखादा नवीन आपण काय थॉट्स वापरून छान छान रेसिपीज किंवा काही इनोव्हेटिव्ह काही किंवा ट्रिक्स वापरून आपण आपलं काम सोपं करण्यासाठी कसे प्रयत्न करू शकतो ना, याचाच विचार रोज करायचा आणि किचनमध्ये एंटर व्हायचं. नाहीतर आपल्याला खूप प्रश्न पडलेले असतात की आज मी काम कसं करू आणि आज माझं काम वेळेत संपेल की नाही. मला देखील अगोदर हा खूप प्रश्न पडायचा, पण त्या प्रश्नाला थोडंसं बाजूला ठेवून मी माझं काम कसं करते, काय करू शकते त्याच्यामध्ये अजून नवीन की माझं अजून काम सोपं आणि पटकन होईल याचा विचार केला की कामं थोडी पटापट होऊन जातात. काल आपण जे वीकली मील प्लॅन केलेलं त्याच्यामध्ये मी भाज्या तर बऱ्याचशा घेऊन आलेली, पण फळं वगैरे काहीच आणलेली नव्हती. तर आज मला केळी घ्यायची होती, पण केळी मला पाहिजे तशी मला वेलची केळी पाहिजे होती, पण वेलची केळी मला पाहिजे तशी नाही मिळाली आणि होती ती 120 रुपये. कारण आता शेवटचे गणपतीचे दिवस राहिले तर 100वरनं वेलची केळी डायरेक्ट 120 पर्यंत पण पोचली. म्हणजे जी 80ला वगैरे मिळत होती ती 100 झाली आणि 100चे आता 120 झाले. तर म्हणून मग मी आणली नाही. तर मी म्हटलं चला जे फ्रूट्स मिळाले तेच घ्यायचे. आणि त्याचबरोबर ना आज माझ्याकडे तर चटणी जी आपण करतो खोबऱ्याची चटणी किंवा जी दलियाची चटणी करतो त्याच्यासाठी जो दलिया होता तो माझ्याकडे संपलेला. तर म्हटलं मार्केटमधनं येता येता माझ्या लक्षात आलं आणायचं, कारण आता डोसाचं बॅटर माझ्याकडे केलेलं आहे तर त्याच्यासाठी चटणी लागणार होती. तर मी म्हटलं चला आपलं ते पण काम होईल, कारण मागच्या वेळेस मी जेव्हा एकदा पॅकेट आणून ठेवलेलं ना तर ते मी चिवड्यामध्ये वगैरे वापरून संपवलं, कारण चिवड्यामध्ये वगैरे खायला छान लागते ही डाळ. तर आणि त्याचबरोबर चटणीमध्ये पण लागते, पण आता मला चटणी करायची होती म्हणून मी घेऊन आली आठवणीने. तर आत्ता काय करणार आहे, मला ना भूक पण लागलेली आणि आज मला ना थोडंसं असं म्हणजे थंड असं प्यावंसं पण वाटत होतं आणि खावंसं पण वाटत होतं. आणि खूप काही खाल्लं ना की मग असं एकदम हेवी होऊन जातं, मग जेवायला होत नाही. तर मी म्हटलं चिक्कू आणलेले ना, तर ॲक्च्युली मी जेव्हा घेतले तेव्हा थोडेफार कच्चे वाटत होते मला, पण आणल्यानंतर मी बघितले ना तर तो खूपच पिकलेले वाटत होते. मी म्हटलं आता काय करू, तर मी म्हटलं चला हे सोलते आणि म्हटलं याचा आपण मिल्कशेक करून पिऊ. मिल्कशेक म्हणजे खूप त्याच्यामध्ये आईस्क्रीम वगैरे टाकून नाही करणार आहे, कारण आता संध्याकाळची वेळ ॲक्च्युली या मधल्या टायमिंगला मी शक्यतो फ्रूट्स वगैरे खाणं टाळते, पण कधीतरी भूक लागली तर इतर काही खाण्यापेक्षा जे कुठलं फ्रूट अवेलेबल असतं मी तेच खाते. तर 5 होते माझ्याकडे चिक्कू, पण मी त्याच्यातले 3 घेतले जे अगदी खूप जास्त असे पिकलेले वाटत होते. ते 3 घेतले, छानपैकी त्याची साल काढून घेतली. ॲक्च्युली साल न काढता खाल्लं तर त्याची चव अजून छान लागते. आणि जे मोठे चिक्कू असतात ना ते मला खूप आवडतात आणि तसे मार्केटमध्ये सध्या मिळतच नाही. म्हणजे ते अगदी एक जरी खाल्ला ना तरी मन भरून जातं आणि हे तुम्ही कितीही खा तरी खाल्ल्यासारखे अजिबात वाटत नाही. तर असं होतं, म्हणजे प्रत्येक पदार्थाचं किंवा एक याचं वैशिष्ट्य असतंच शेवटी तसं म्हणण्यापेक्षा. तर इथे मी 3 घेतले चिक्कू कापून घेतले आणि मी मधाच्या ऐवजी मी म्हटलं मध टाकूया आपण याच्यामध्ये, म्हणून मी मध टाकलं. आणि याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास किंवा एक छोटा ग्लास होईल एवढंच मी दूध ओतणार आहे आणि छानपैकी आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि इथे फिरवून घेतल्यानंतर अगदी तिथल्या तिथे मी करणार आहे, खूप अगदी जास्त मी पाणी ओतून किंवा ज्याच्यामध्ये खूप जास्त दूध टाकून नाही होणार आहे, कारण नंतर ते पण खूप जास्त असं हेवी होऊन जातं. म्हणून संध्याकाळसाठी इथे मी माझा हा नाश्ता आज तयार करून घेतलेला आहे. आता ते थोडंसं ना थंड व्हायला ठेवते, म्हणजे अगदी गारगार प्यायला नको, म्हणून थोडंसं रूम टेम्परेचरवर आलं की मग मी ते पिईन. त्याचबरोबर आपण जी फळं बघा या मॅटवर सुकत घातलेली ना, मॅटवर अगदी पाणी ना पटकन हे होऊन जातं आणि पटकन ड्राय होतात. कुठल्याही भाज्या ठेवा किंवा फळभाज्या ठेवा किंवा मी जी कंटेनर वगैरे ग्लासचे या मॅटवर सुकत घालते ना अगदी पटकन ड्राय होऊन जातात. आणि जो मॅट आहे ना तो देखील अगदी इझिली पटकन ड्राय होतो. एक 10-15 मिनिटात तुम्ही फॅन खाली ठेवलात ना तर पटकन तो सुकून जातो आणि त्याला वास वगैरे काही येत नाही. आणि तुम्ही मेन म्हणजे तो वॉश देखील करू शकता, इझिली आपण वॉश करू शकतो. तर आता संध्याकाळचं जे काम आहे माझं ते चहाशिवाय ते इनकम्प्लीट आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे चहा लागतो. तर माझ्यासाठी तर केलं आहे मी चिक्कू मिल्कशेक, पण सचिनसाठी मला चहा ठेवायचा आहे. तर चहा ठेवता ठेवता इथे मध्ये सचिनचं संध्याकाळचं जे देवपूजा जी झालेली त्याच्यानंतर तो धूप दाखवत होता, तर त्याच्यामुळे मग मी इथे थोडासा ब्रेक घेतला आणि मग ते मला पुढे शूट करता आलं नाही, कारण तो धूप घेऊन तिथे आलेला. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ इथेच थोडासा कट झाला, पण मी पुढचा व्हिडिओ पूर्णपणे शूट केला. इथे फक्त थोडीशी क्लिप माझ्याकडनं मिस झाली. तर चहा माझी तयार होते आणि त्याचबरोबर मी केलेला माझा झटपट चिक्कू मिल्कशेक तो मी एका साईडला पिऊन घेणार आहे, म्हणजे दोन्ही कामं एकदम होते. आज काय माहिती म्हणजे तहान पण मला खूप लागलेली येता आणि त्याचबरोबर भूक पण खूप लागलेली. तर मी म्हटलं जर मी अजून काहीतरी म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे असं काहीतरी प्यायली असती किंवा थंड पाणी प्यायली असते ना तर अजून जास्त तहान लागत राहिली असती.
म्हणून मी म्हटलं चला अनायसे चिक्कूच घेतले, तर मस्तपैकी हा चिक्कू मिल्कशेक पिऊया आपण. आणि छान झालं, अगदी लाईट असा, मिशीने आली आहे मला. तर आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आजचा जो ब्लॉग अपलोड झालेला शॉर्ट व्हिडिओ आणि मोठा व्हिडिओ, त्याला देखील तुम्ही छान छान अशा कमेंट केल्या. मोठ्या व्हिडिओमध्ये मला जी रिक्वेस्ट आली प्रोटीन पावडर संदर्भातची, तर मी एक काम करते, माझी पण आता संपत आली, तर मी प्रोटीन पावडरची रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करेन, म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. प्रोटीन पावडर म्हणजे काय असतं बेसिकली, असं काही खूप असं काही वेगळं असं नसतं. जे तुमच्या घरात जे काही अवेलेबल आहे, जसं मखाना आहे, खारीक पावडर आहे, त्यानंतर तुमच्याकडे बदाम असतील, काजू असतील, त्याच्यानंतर काळ्या मनुका असतील, पिस्ता असेल, अक्रोड असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे बिया, सनफ्लॉवर सीड्स, त्याच्यानंतर भोपळ्याच्या किंवा सनफ्लॉवर सीड्स, असे वेगवेगळ्या ज्या काही पौष्टिक पदार्थ जे असतात सगळे एकत्र करायचे, भाजायचे आणि झाली त्याची पावडर तयार. ती असते प्रोटीन पावडर. कारण आपण असेच खायला गेलो तर खाल्ले जात नाहीत सगळे पदार्थ एकदम असे, तर थोडीशी तीच पावडर बनवून ठेवायची. पण मी कशा पद्धतीने बनवते, त्याच्याबरोबर फ्लेवरमध्ये त्याच्यामध्ये काय ऍड करते की त्याच्यामध्ये ते खाल्ले जातात, तर ते मी येणाऱ्या 1-2 ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आय होप बाकी व्हिडिओ प्रमाणे आजचा ब्लॉग पण तुम्हाला आवडेल. ब्लॉग कुठेही स्किप न करता बघा. थोडंसं प्रिपरेशन आहे आजच्या ब्लॉग मध्ये, ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी रेसिपी माझी रिपीटेड असली, म्हणजे आधीच्या ब्लॉग मध्ये जरी मी दाखवली असेल, तरी प्रत्येक ब्लॉग मधनं काहीतरी नवीन वेगळं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करत असते. आजच्या ब्लॉग मधनं पण तशाच काहीशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. चला ब्लॉगला सुरुवात करूया. आता ना डोशाचं बॅटर जे होतं ना, ते मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्याला मिक्स देखील मी केलेलं नव्हतं. तर मी काय केलं आता, आणि ऍक्च्युली मी काय करते ना, जेव्हा पावसाळा असतो, जेव्हा हिवाळा असतो, तेव्हा मी पीठ लवकर यावं, कारण त्याच्यामध्ये थोडीशी गरमी असेल तर पीठ लवकर येतं, म्हणून मी ना त्याच्यामध्ये असा कांदा चिरून ठेवते आणि 2 थोड्या भांड्यात ठेवते, म्हणजे 2 भांड्यात थोडं थोडं करून ठेवते. एकाच भांड्यामध्ये खूप आपण वरपर्यंत भरून ठेवलं ना तर पीठ तेवढं फुलून यायला मदत होत नाही, म्हणजे लवकर येत नाही, वेळ लागतो त्याला. म्हणून मी पीठ लवकर यावं, आणि आता थोडासा वातावरणात तेवढा असा थंडा, म्हणजे असा गारवा थोडाफार आहेच, अगदी असं काही खूप असं गरमी अशी नाहीये. त्याच्यामुळे मग मी थोडासा कांदा ठेवून ते पीठ 2 ह्याच्यात ठेवून घेतलेलं. व्यवस्थित आलं पीठ. आणि पीठ आता प्रक्रिया आंबण्याची जास्त वाढू नये म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये मीठ टाका, त्याच्यामुळे त्याची जी प्रक्रिया आहे आंबण्याची ती तिथे स्टॉप होते आणि पीठ अगदी खूप जास्त आपलं आंबट होत नाही. तर इथे मी बऱ्यापैकी दोन्ही मिक्स करून घेतलंय आणि दोन्ही याच्यामध्ये बघू शकता अगदी व्यवस्थित पीठ आलेलं, म्हणजे जसं मोठ्या ह्याच्यात आलेलं तसंच ते दुसऱ्या छोट्या ह्याच्यात पण पीठ आलेलं. आता माझ्या ज्या कंटेनर आहेत की ज्याच्यामध्ये मी काय करते, 2 वेगवेगळ्या कंटेनरमध्ये मी ते वेगवेगळं काढून ठेवते, कारण म्हणजे मला सकाळच्या वेळेस पण ना ते घेण्यासाठी खूप बरं पडतं. अगदी एकदम मोठा टोप बाहेर काढावा लागत नाही, मग त्याच्यातलं थोडं काढा, मग परत ते बाकीचं फ्रीजमध्ये ठेवा, याच्यामध्ये सकाळच्या वेळेस ना खूप वेळ जातो. तर हा एक मोठा कंटेनर त्याच्यामध्ये वेगळंच ठेवते आणि हा जो छोटा कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी वेगळं काढून ठेवते. मग सकाळी जेव्हा टिफिनसाठी वगैरे करायचं असतो तेव्हा या छोट्या कंटेनरमधलं घेतलं ना की भरपूर होतं. आणि त्याचबरोबर जर आताला पाहिजे असेल तर मी अजून मग दुसऱ्या एका छोट्या टोपामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये मी काढून ठेवते. काचेच्या कंटेनरमध्ये याच्यासाठी ठेवते की बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये पाणी वगैरे सुटत नाही आणि त्याच्यामध्ये अजून पाणी होत नाही, म्हणून याच्यामध्ये स्टोअर करण्याचा नेहमी प्रयत्न करते. असं काही नाही, मी देखील आधी स्टीलचे किंवा जे काही माझ्याकडे कंटेनर येत होते त्याच्यामध्येच करत होती. आता जेव्हा घेतलंय तेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये स्टोअर करते. आता ना फ्रीजमधनं मला ना भाजी काढायची होती, त्याचबरोबर अळूची पानं आणलेली, ती म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते. तर पानं आणून ठेवलेली होती अळू वडीची. पालकाची वडी तर ऑलरेडी केलेली आहे, जी आपल्याला येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. गेल्या वेळेस ना आपली वडी आणि ताकाची कढी हे कॉम्बिनेशन जे होतं ते राहिलेलं दाखवायचं, तर यावेळेस मी नक्की दाखवेन. आणि इथे बघू शकता ना पानं ना खूप स्वस्त मिळालेली मला, आणि एकदम छोटी छोटी पानं, मस्त अशी पानं आणि हिरवी गार पानं आहेत अजिबात. गेल्या वेळेस जी मिळालेली ती थोडीशी पिकलेली होती, म्हणजे ती मला दिलेली होती पानं, पण आता ही जी पानं आहेत ना मस्त छोटी छोटी पानं आहेत आणि मस्त अगदी ना काळ्या काळ्या देठाची होती. काळ्या काळ्या देठाचीच नेहमी वडीची जी पानं असतात ना काळ्या देठाचीच बघून घ्यायची. आणि हे 10 रुपयाला मला मिळाली एक जोडी, तर नाही तर मग 20 रुपयाला मिळते किंवा मग 50ची एकच आपल्याला भरपूर मोठी अशी घ्यावी लागते. तर मग 10 रुपयाला मिळाली आणि तेवढेच होते, म्हणजे 5 होते. तर एक बाई आलेल्या, तर मी म्हटलं की राहू दे मग मी 4 घेते, म्हणून मी ह्या 4 घेतल्या. आता याचे ना देठ थोडे जास्त काढायची गरज नाही, कारण अगदी थोडे थोडेच आहे, तरी पण आपण थोडेसे देठ काढून घेऊ, थोडंसं लाटणीने त्याला व्यवस्थित बाकीचे जे मोठे मोठे आहेत ते चेपून घेऊ
आणि याचं आपल्याला तयारी पण करायची आहे, सारण करायचं म्हणजे वाटप तयार करायचंय वडीसाठीचं. ते मी बऱ्याच वेळा दाखवलंय, पण आता परत एकदा तुमच्याबरोबर नक्की शेअर करायचंय मला, कारण वेगवेगळ्या पद्धतीने मी जेव्हा बनवते तेव्हा म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करणं खूप गरजेचं आहे. चला आता आपण हे पहिल्या सर्वात आधी मी पानं धुवून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. वडीसाठी आपण वाटप तयार करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं. तर ओलं खोबरं माझ्याकडे डीप फ्रीझरमध्ये स्टोअर केलेलं असतं, तर ते मी रूम टेम्परेचरवर येण्यासाठी म्हणून काढून ठेवलं, कारण त्याला बराच वेळ लागतो रूम टेम्परेचर येण्यासाठी, अर्धा तास लागतो. तर म्हणून ते काढून ठेवलं. आणि इथे बघू शकता ना पानं, याच्या ज्या 4 जुड्या होत्या त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 5-5 पानं होती, म्हणजे छोटी मोठी मोठी छोटी. पण मी म्हटलं आता एकदा काढून घेते आणि ते आता वॉश करून मला सुकवून घ्यायचे किंवा मग पुसून घ्यायचे आपण, म्हणजे छानपैकी व्यवस्थित आपल्याला त्याच्यावर पीठ लावता येतं, व्यवस्थित राहतं. तर इथे वाटपासाठी आपण घेणार आहोत खोबरं घेणार आहोत. याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळे मसाले टाकू शकता. याच्यामध्ये मी मिरची पावडर वापरणार नाही आहे, मी मिरची जी आपली हिरवी मिरची असते ती वापरणार आहे. इथे मी याच्यामध्ये जो स्पेशल पदार्थ आहे म्हणजे म्हणू शकता तुम्ही बडीशेप वापरलेली आहे, लसूण वापरलेलं आहे, जिरं वापरलेलं आहे, त्याचबरोबर हिरवी मिरची वापरलेली आहे. आणि याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आपण आणि हे मिश्रण सगळं मिक्स करून म्हणजे मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि अगदी ना थोडंसं पातळ असं किंवा हे नाही करायचं, बारीक वाटायचं नाही, अगदी थोडंसं जाडसर असतं ना तसं ठेवायचं, अगदी खूप बारीक असं नाही वाटायचं, म्हणजे खाताना अशी तेवढी टेस्ट येणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, धणा पावडर टाकलेली, कोकमाचा आगोळ टाकला की ते खाज वगैरे पानांना येऊ नये खाताना, त्याच्यामुळे कोकमाचा आगोळ टाकलेला आहे. तुम्ही चिंच देखील टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. आणि याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली गुळाऐवजी, त्याने देखील टेस्ट अगदी वेगळी येते. इथे तुम्ही 2 कप जर बेसन घेताय तर त्याच्यासाठी पाव कप तांदळाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे. असं मी प्रमाण तुम्हाला सांगते, तुमच्या त्या पद्धतीने तुम्ही प्रमाण घ्या. तर इथे आपलं पीठ तयार करून झालं आहे, पण त्याच्या आधी मी बेसिक तयारी नेहमी करून घेते, कारण मग आपण वडी करून आपली तयार असते पण आपलं पाणी तयार नसतं. तर मी काय करते, सर्वात आधी इथे गॅसवर पाणी तयार करत ठेवलेलं आहे, म्हणजे गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि इथे चाळणीला तेल देखील लावून घेते, कारण ही आपली बेसिक तयारी पहिली झालेली असेल ना की आपण वडी करायला घेतो आणि नंतर मग आपली गडबड असते की अरे चाळण मिळत नाही, मग चाळण्याला तेल लावायचं आहे, मग परत हात धुवायला लागतात आपल्याला, मग गडबड होते. असं सगळं होऊ नये म्हणून हे सगळं प्रिपरेशन पहिलं करायचं आणि नंतर वडी करायला घ्यायची. तर वडी करण्याच्या आधी बघा मी आता ही सगळी पानं बघून घेते आणि जी प्रत्येक पानं आहेत ना ती मी अशी साईडला लावून ठेवते, म्हणजे प्रत्येक एका ठिकाणी 5-5 पानं आहेत ना त्याची जुडी मी करूनच ठेवते जवळपास. आणि इथे आपण आता पानं लावून घ्यायच्यात. आणि पानं लावताना तुम्ही बघू शकता मी अगदी खूप जास्त असं पीठ लावलेलं नाही, अगदी थोडं थोडं पीठ लावलं. एक पान उलटं आणि त्याच्या विरुद्ध साईडने दुसरं पान, अशा पद्धतीने माझ्याकडे 5 पानं एका रोलमध्ये आहेत. तर प्रत्येक रोलमध्ये मी असे 4 रोल करणार आहेत. तर 4ही रोलमध्ये मी 5-5 पानं टाकलेली आहेत. तुमच्यावरती आहे, किंवा तुम्ही 2 जुड्या केल्या असता तरी चालल्या असत्या, पण मला थोडीशी छोटी छोटी करायची, कारण ही आपण डीप फ्राय नाही करणार आहोत, फक्त ही तेलावरती आपण म्हणजे परतून घेणार आहोत. तर ती पण मी तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करेन पुढच्या येणाऱ्या व्लॉगमधनं. त्याने त्याची टेस्ट ना ही अशीच चांगली लागते. बडीशेप आणि जी धणा पावडर आणि जी साखर आपण वापरली आहे याच्यामुळे याची टेस्ट अगदी वेगळी येते. नेहमीच्या अळूवडीसारखी ही टेस्ट लागत नाही. आणि थोडंसं जाडसर जर तुम्ही जे वाटप ठेवलात ना त्याच्यामुळे तर अजून खाताना तुम्हाला चव याची अगदी वेगळी अशी लागेल. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्ही कुठलाही पदार्थ घरी करत असाल तरी त्याच्यामध्ये वेगवेगळेपणा किंवा त्याचं जे मूळ रूप आहे ते तसंच ठेवून त्याच्यामध्ये आपण काय थोडेसे पदार्थ चेंजेस करून नवीन पदार्थ करू शकतो हा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला पण असं तुम्ही एकदा केलात ना तर तुम्हाला नक्की आवडेल. इथे आपले सगळे रोल तयार झालेले आहेत आणि आता आपण हे रोल स्टीम करायला ठेवणार आहोत. एक 10 ते 12 मिनिटात हे स्टीम होऊन तयार होतात, कारण हे छोटे रोल आहेत. जर मोठे असेल तर तुम्ही 15 ते 20 मिनिटं ठेवा स्टीम करायला, पण अगदी हे छोटे छोटे आहेत, अगदी काही जास्त असे नाही आहेत मोठे असे, म्हणून मग मी हे 10 ते 12 मिनिटासाठी स्टीम करून ठेवणार आहे. आणि इथे 10 ते 12 मिनिटं झाली तर इथे बघा मी एक टिप सांगते. जेव्हा अशी आडवी वाफ येते ना तेव्हा आपलं स्टीम म्हणजे आतमधला पदार्थ तयार झाला असं समजायचं, आणि स्टीम जेव्हा वरती येते ना तेव्हा आपले स्टीम अजून म्हणजे आतमधला पदार्थ अजून शिजायचा बाकी आहे असं समजावं. आता इथे हात लावून बघायचा आणि वडी आपली तयार झालेली आहे. कधी कधी ना वाफ हातावर पटकन येते, तर मी काय करते पहिलं असं हे पोखळ करते, सगळी वाफ पहिली जाऊ देते आणि नंतर मग ना हे असं व्यवस्थित उचलते ना तर ना हात एकदा वाफ म्हणजे आली ना बोटांवर इथेच पुढेच येते आणि मग फोड वगैरे येतात ना बापरे.
तर मला खूप चांगलं असं झालं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी बनवायची ना तेव्हा मी पटकन सगळं उचलायला जायचे आणि पूर्ण बोटांवर वाफ यायची आणि मग सगळं इथे फोड यायचे. तर आता बऱ्यापैकी शिकलेली आहे. तर ही एक टिप अजून एक तुमच्यासाठी होती. तर आजच्या ब्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर अळूवडीची एक वेगळी रेसिपी शेअर केली आहे, ज्याच्यामध्ये आपण साखर वापरली आहे, बडीशेप वापरली, जे तुम्ही नेहमी वापरत नसाल पण ह्यावेळेस मी वापरली आहे आणि मी याच्या आधी पण वापरलेली आहे. याची टेस्ट अगदी छान अशी होते. आणि ह्या ज्या वड्या आहेत ना आपण तळायच्या नाही. याला ना फक्त आपण हिंग, कढीपत्ता, थोडीशी राई आणि थोडेसे तीळ वगैरे टाकून फोडणी द्यायची आणि छानपैकी वरतून ओलं खोबरं टाकायचं आणि तशाच या खायच्या. तर हे सचिनच्या टिफिनसाठी वगैरे आहे. कारण बऱ्याच वेळा आता कसं होतं, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे एवढ्या काही गोष्टी डेलीच्या टिफिनसाठी लागत नव्हत्या. पण आता डेली जसं टिफिन चालू झालं तसं माझं पण डोकं धावतं की रोज रोज काय द्यायचं. त्याच्यामुळे म्हणजे माझं असतं तेव्हा मी एकटीचं व्यवस्थित करून नेते किंवा एवढं काही 2 टाइमचा प्रश्न येत नाही. संध्याकाळचं असतो तर मग इथे घरी नाश्ता वगैरे होतो, पण त्याला देताना थोडाफार विचार करावा लागतो. सकाळचा ब्रेकफास्ट असतो, मग दुपारचा असतो लंच, मग संध्याकाळी काहीतरी सगळ्यांबरोबर बसून खाण्याचं स्नॅक्स टाइम वगैरे असं बरंचसं काही असतं. ते आमच्याकडे आमचं फील्ड वेगळं असल्यामुळे दोघांच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर असो, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.